संत कबीरांनी सांगावा, शास्त्रींनो, आचार्यांनो, पंडितांनो, या संप्रदायातल्या संतांची ताकद इतकी मोठी आहे, इतकी मोठी. किती देव येडा किती. मला एकदा फीस माफ करायची होती. मी जास्त काही शिकलो नाही स्वामीजी. बापू शेलगावकर, मी काही जास्त शिकलो नाही स्वामीजी, मी फार कमी शिकलो, 7वी पर्यंत शिकलो. तर ही फीस माफ करण्यासाठी सरपंचाची सही लागत असती ABC फॉर्मवर. तर ती सही घेण्यासाठी मी ज्या वेळेला सरपंचाच्या घरी सकाळी 8, 8:15 वाजता गेलो, तर सरपंचाच्या बायकून सांगितलं ते 10:30 वाजता उठतीत. त्याला मतदान मी टाकलेलं होतं. तुम्ही पुन्हा म्हणताल 7वीच्या पोराला मतदान टाकायचा अधिकार असतो का? मी माझ्या आईला हात धरून नेलतं, टाकेल मतदान. माणसं चुका काढायला लय भारी असते. हे लगेच म्हणले असते, हे 7वीला होता आणि याचं मतदान असतं का? हे वकील नाहीत, पण वकिलाचे बाप आहेत. टाक म्हणला याला मतदान. आणि आम्ही ज्याला मतदान करावं त्याच्या बायकून म्हणावं ते 10:30ला उठत आहेत. ही तुमची आमची टेक झाली, तुमची आमची टेक झाली. सगळे महाराजन, सगळे सरपंच, सगळे जिल्हा परिषद सदस्य, सगळे पंचायत समिती सदस्य, सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे मंत्री कोण्या दिवशी बटन दाबून मारायचे ज्याच्या हातात आहे त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात. आणि तो जगाचा बाप रात्री 1:45 वाजता एक शाल घेऊन जनाबाईच्या घरी आचार्य पंडित शास्त्री वेदांतिक वेडे झाले, सिद्ध महामुनी अनुरागी वेडे झाले. काय अवस्था आहे. कबीरांनी सांगितलं, राजे हो, या साध्वीमध्ये ताकद आहे, या संतात ताकद आहे. देवाला वेळ करण्याची ताकद या संतात आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, आयतांचा महिमा वर्णमान, कायतांचा 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 महिमा वर्णवार, कायतांचा महिमा वर्णवार, कायतांचा महिमा वर्णवार. हरी भक्त कोरे घुमादाई, हरी भक्त कोरे घुमादाई, जाचिए बेटीचे ब्रह्मादिका, जाचिए बेटीचे अर्थ ब्रह्मादिका. हरी भक्त कोरे घुमादाई, हरी भक्त कोरे घुमादाई, मोठी शक्ती असती संत लोकांकडे. सद्गुरु जगन्नाथ स्वामीजी प्रभू रामचंद्राच्या नगरीत एक तुमच्यासारखे महात्मा जेवायला आले. सद्गुरु गहिनीनाथांसारखे महात्मा जेवायला आले. आणि जेवायला आल्याच्या नंतर 10:30, 11 वाजलेले दुपारीचे. पात्र लावलेली आहेत, पाट टेकली, त्याच्यावर पात्र ठेवली, समाया लावल्या, उदबत्त्या लावल्या, बसायला पाठ, पाठीला पाठ. रामचंद्रांच्या घरचं जेवण आहे, प्रभू रामचंद्रांच्या घरचं जेवण आहे. बसली अशी माणसं जेवायला. आता बसणार आहेत, पाय धुतायत साधू. आणि पाय धुत असताना साधूंनी सहज रामचंद्रांना विचारलं, आपण कोण्या वंशातले? आम्ही सूर्यवंशातले आहोत. द्वापारयुग हा चंद्रवंशातला, मागची सगळी राजे सूर्यवंशातली. मी सूर्यवंशातले आहेत.
म्हणून राजाच्या सिंहासनावर एकीकडे चंद्र आणि एकीकडे सूर्य असतो. सिंहासनावर चंद्रवंश आणि सूर्यवंश. जुन्या लोकांच्या राजा महाराजांच्या सिंहासनाला इथं चंद्र सूर्य असतो. आणि सहज महाराज म्हणले, मग तुम्ही सूर्यवंशातले, कधी तुमच्याकडे सूर्य जेवायला आलाय का? आता भगवान प्रभू रामचंद्राचा अधिकारी इतका होता की यांच्याच कृपेने, तुझी या कृपेने वेदाशी बोलन, सूर्याशी चालणे तुझ्या वळे. सूर्याला प्रकाश रामचंद्रांमुळे. रामचंद्र म्हणजे पंढरीतले मालक. महाराज 7वा अवतार, पूर्ण अवतार आहेत. राम आणि कृष्ण हे 2 अवतार पूर्ण आहेत. पूर्ण अवतार रामकृष्ण, दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण, ही सगळी सत्ता आहे. पण मर्यादा पुरुषोत्तम एका साधूच्या हातात आहे. बोलीला वाल्मिक तैशेची करीन, वर्तोनी दावीन म्हणे नामा. नामदेवराय सांगतात, वाल्मिकांनी जसं लिहिलंय त्याच्या व्यतिरिक्त काहीच करता येत नाही. वाल्मिकांना लिहिलंच नव्हतं सूर्य जेवायला बोलवायचा. कसं बोलवता येईल? रामचंद्रांचा चेहरा बारीक झाला आणि महाराजांनी विचारलं, का नाराज? काही नाही म्हणे, आम्ही आहे सूर्यवंशातले, पण अजून आमच्याकडे सूर्य कधी आला नाही. आजच्या जेवणात सूर्य जेवायला येईल, एक पात्र शिल्लक लावा. लगेच पात्र लावलं. भगवान रामचंद्र आईला सांगतात, आई ग, ए आई. तरुणांनी वाक्य ऐकलं का? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. एक सोपी व्याख्या सांगू का माझ्या भाषेत? तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तो पण आईला आई म्हणत होता. इथं बसलेल्या तरुणांना एकच सांगेल, दिवसात मायबापाचं एकदा जो को मुलगा दर्शन घेत असेल ना, त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. गणेश शपथ खोटं नाही. आणि जो दिवसात आई वडिलाचं 3दा दर्शन घेतो का, त्याला पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. तेने नलावे तीर्थासी, तेने नलावे तीर्थासी, तेने नलावे तीर्थासी, तेने नलावे तीर्थासी, तेने नलावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. सकल तीर्थाची धुरे, जिये काजान माता पितरे. 360 तीर्थ सांगितले. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराची पाठ भिंत पाहिली की 360 तीर्थ घडते. त्याच्यासाठी सायास करावं लागते. पण रोज सकाळी आईचं वडिलाचं दर्शन घेतलं की 360 तीर्थाच्या आंघोळी केल्याचं पुण्य प्राप्त होते. म्हणून मायबापांचा आदर करा. आपल्या आई वडिलाचं दर्शन घेत जा. तुम्हाला काशीला गेल्याचं पुण्य, तुम्हाला पंढरपूरला गेल्याचं पुण्य, तुम्हाला 4 धामला गेल्याचं पुण्य, तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्याचं पुण्य. आईबापाचा आदर करी जरा जे हो आईबापाचा. आजच्या कीर्तनात आठवड्यात जरी एक मुलगा पाय पडला आपल्या आईच्या आणि बापाच्या, तरी त्याचं पुण्य गिरगाव करायला मिळेल. इथं बसलेल्या जेवढे तरुण आहेत त्याच्यातला एक जरी मुलगा आठवड्यात एकदा मायबापाच्या पाया पडला तर त्याचं पुण्य गिरगाव करायला मिळेल राजे हो. आणि तुम्हाला किती मिळेल हे याचं ब्रह्मदेवाकडे पण तराजू नाही. मायबापासारखं दैवत नाही राजे हो, कुठंच दैवत नाही. भगवान म्हणतात, आई ग, ए आई, ए माय. काय रामचंद्र, आपल्याकडे महात्मा आले, संन्यासी महात्मा आहेत, त्यागी आहेत, अनुरागी आहेत, ब्रह्मचारी आहेत, संन्यासी आहेत. त्यांनी सांगितलं आपल्याकडे भगवान सूर्यनारायण जेवायला येणार आहेत. कौशल्या मातेने विचार केला, सूर्य जर आपल्या महालात जेवायला आला तर इतक्या वर येतं घाम निघायला, इतक्या आकाशात वर आहे तर घाम निघायला, महालात जेवायला आला तर महाल जळून जाईल. पण कौशल्या आईसाहेबांनी रामचंद्राने विचारलं, कोण आणायला जेवायला? म्हणे एक महात्मा आहेत, संन्यासी आहेत, ब्रह्मचारी आहेत, ते आणायले. बरं ठीक आहे. कौशल्या मातेला माहीत होतं साधून आणलं म्हणल्यावर आता काही भीती नाही, महाराजांनी ताकद असते. आणि मग जेवायला पात्र आता लावली, भात वाढायचा आहे. तेवढ्या अवकाशात रामचंद्रांनी सांगितलं, गुरुवर्य जेवायला बसा, पण एक पात्र शिल्लक लावले, तुम्ही म्हणाले सूर्यनारायण आणतो मी. ए भास्करा, ए दिवाकरा, ए रवी, त्याचेच नाव आहेत, 12 नाव आहेत ना सूर्याला. हे भास्करा, ये रे जेवायला.
भगवान सूर्यनारायणानं सांगितलं, पूज्यश्री महाराज येतो जेवायला, पण मी खाली आल्याच्या नंतर जगाला प्रकाश कसला, जगाला प्रकाश कोण देईल? महाराजांनी सांगितलं, बांड्या पंचायती करू नकोस, तुला जेवायला बोलवतो त्या अर्थी प्रकाश देण्याची ताकद माझ्यात आहे, तू ये खाले. आणि सूर्य खाली आल्याच्या नंतर दुसरीकडे अंधार पडू लागली. सूर्यनारायणाने पाय धरले, महाराज बाकीच्या लोकांचा अंधार पडतोय, 11:30 वाजता जर 12 वाजता अंधार पडत असेल तर मला सुद्धा ड्युटी आहे विश्वाची, असं का करता? तर भगवान सूर्यनारायणाला महाराजांनी सांगितलं, तू अगोदर पात्राव जेवायला बस, मी बागचं पाहतो. दुपारचं स्नान करून आलेली महाराज होते, त्यांच्या कमरेला गुंडाळायची 4 बोटाची लंगोटी होती, छाटी होती. हिचे 2-3 प्रकार सांगितले. कमरेला गुंडाळायची 4 बोटाची छाटी, कोणी खांद्यावर घ्यायची छाटी, वेगवेगळ्या पुराणात वर्णन वेगळं आलं, पण एक पुराण सांगते ती कमरेला गुंडाळायची छाटी होती. एकाची छाटी तर पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली, आळंदीतल्या मालकांचा पुरावा आहे. आणि सूर्यनारायण आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर थोडा अंधार वाटत होता. महाराज स्नान करून आले होते स्वामीजी, ती छाटी आकाशात फेकल्याबरोबर 14 सूर्य इतका प्रकाश पडला, 14 सूर्य इतका. एका महात्म्याचं वाक्य, काढोनी ढुंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख, ते चतुर्दश भास्करा परिलेख तेज कांती. कमरेला गुंडाळायचं फडकं वस्त्र आकाशात फेकल्याबरोबर 14 सूर्य इतका प्रकाश पडला. वाक्य नीट आहे का? आता आपल्याकडे अंधार आहे, सध्या आपल्याकडे अंधार आहे, दुसऱ्या देशात उजळड आहे, हे तर मान्यच करावं लागेल का नाही? उद्या त्यांना अंधार पडेल, सकाळी आपल्याकडे उजळल. म्हणजे सूर्य एकाच वेळेला अख्ख्या ब्रह्मांडाला प्रकाश देऊ शकत नाही, सूर्याकडे लोड शेडिंग आहे. पण एका साधूनं स्पर्श केलेला कपडा, एका साधूच्या अंगाला स्पर्श केलेला कपडा आकाशात फेकल्याबरोबर, सद्गुरु गहिनीनाथांसारख्या साधूचा कपडा आकाशात फेकल्याबरोबर एकाच वेळेला 14 सूर्याचा प्रकाश पडला. काढून ढुंगाचे चिरगुट भिरका विलेन भिदेक, ते चतुर्दश भास्करा परिलेख. ते बसानं काय बुळबुळ करता रे, पुढं बसायचा भलता नाद, त्याच्यामुळे माणसं पुढं पाहिजे. विठाला एकाच वेळेला अख्ख्या जगात उजळलं, जगात. दृष्टांत संपला. साधून स्पर्श केलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीतल्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीतल्या, सनातन संस्कृतीतल्या, वैदिक संस्कृतीतल्या, भागवत संप्रदायातल्या, वारकरी संप्रदायातल्या साधून स्पर्श केलेला कपडा आकाशात फेकला तर 14 सूर्य इतका प्रकाश पडतो. इतका साधून स्पर्श केलेल्या कपड्यात ताकद आहे, तर त्या साधूत किती ताकद असेल? म्हणून मालक पहिल्या कडव्यात मन मन
ताकद आहे साधू सज्जनांनो. सद्गुरु गहिनीनाथ महाराज की जय. काही शक्ती आहे संतांमध्ये. नदीच्या पात्रातून एक बेंडूक बाहेर आला. वेळेत कीर्तन सोडतो, तुम्हाला त्रास देणार नाही. 14 मिनिटं राहायला वेळ. माझ्या जीवनातलं पहिलं गाव आहे ज्या कीर्तनातून जास्त लोक उठक बटक करतात. कारण तुम्हाला येते, मोठी माणसं आहेत तुम्ही, मोठं गाव आहे. आपल्याला जेवढा वेळ कीर्तनात बसता येतं तितकाच वेळ बसायचं. कारण गिरगावकर चिल्लर असेल, तुम्ही पैशानं तुमच्या रानात मका कापायला लावता, पण देव नाही तुमच्याकडे येऊ शकत. कीर्तनातला ते 2 तासाचा वेळ म्हणजे देवाचा असतो. लाईट गेल्याचं अनुसंधान घेऊन 2-3 मथाऱ्या पण उठल्या. मी पाहिल्या इथून. त्या मथाऱ्यानं कशाला अपेक्षा करायचा माझा नातू चांगला निघन? बिलकुल निघणारच नाही तो नातू. तू या अंगाव म्हातारपणी ट्रॅक्टर घालणार आहे. तू जरासं थांब. विठाला विठाला राजो, मोठी जशी अनुकरण करत असतात तशी बारकी वागत असतात. कीर्तन तुम्ही गप्पा खेळायचा विषय नका समजू. हा, तुम्हाला वाटत असेल एखाद्या कीर्तनकाराने आम्हाला हसून जावा, ते तुम्हालाही नरकात टाकणार आहे. आणि जो हसिणार आहे का तोही नरकाला जाणार आहे. आणि त्याला दक्षिणा देणारा पण नरकाला जाणार आहे. विठाला काय योग महाराज. असू द्या असू द्या. नाही आता आलाय पाऊस. येऊ द्या येऊ द्या. तेही स्वागत करता येणारच. आता पाऊस आल्या होता ती नैसर्गिक आपत्ती आहे, त्याला मी पण काही करणार नाही. कारण मला मंडप आणताच येत नाहीत ना दुसरीकडचे उचलून. नाहीत मी 5-6 आणले असते. आता पाऊस आल्यावर त्याला विलाज नाही. आता पावसाच्या घरातच कीर्तन आहे. पण एक मुद्दा आहे का, नदीच्या पात्रातून एक बेंडूक बाहेर आला. बाहेर आल्याच्यानंतर दिवस उन्हाळ्याचे होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं तो बेंडूक असा तापलेला आहे. त्याला खाली पोळतंय, वरचा प्रकाशही पोळतो. स्वामीजी करावं काय. तेवढ्या अवकाशात एक सर्प आला. त्या सर्पानं बेंडकाच्या भोवताला असं आळं केलं आणि स्वतःच्या फण्यानं त्याच्यावर सावली धरली. ती एक जणानं मला कीर्तनात चिठ्ठी दिली. ती सर्पाला एकादश होती का, किंवा सर्पाचे दात पाळलेले होते का? सापाचं खाद्य काय आहे? बेंडूक आहे. मग साप बेंडूक दिसल्याबरोबर सर्प त्याला असा वेटाळत असतो. आणि या सर्पानं सावली का धरली? त्याच्या गोळ्या संपलत्या का? मी म्हणलं सापाला एकादश नव्हती, सापाचे दात पाडलेले नव्हते, सापाच्या गोळ्या संपलेल्या नव्हत्या. मग त्यानं दुसरी चिठ्ठी दिली. मग कीर्तनात तू सापानं बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली म्हणून तू ह्या संपल्यात का? इतक्या रगील कीर्तनकाराला चिठ्ठी द्यायला कोणाची मावेली? सापाला एकादश नव्हती,
सापाच्या डोक्यावर परिणाम झालेला नव्हता, सापाचे दात पाडलेले नव्हते, तरी पण सांगतोय सापानं बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली. ही एका अल्पज्ञानी माणसानं पाहिली. या पाय एक तर अज्ञानी परवडे आणि एक तर ज्ञानी परवडे. हे मधले आहेत का? हे मधला चिवडा लय बिनकामी असतो. हे मधला जे चिवडा आहे का स्वामीजी, हे कोणाच्या नशिबाला येऊच नाही. हे मधले असतात काय गाभुळे, इजळलेले आंबे. इजळलेल्या आंब्याचा तकू होत नाही, लोणचं होत नाही, रस होत नाही आणि भाजीच्या कामी येत नाहीत. हे इजळलेले आंबे खाल्ले की सर्दी होती, वानर पण बिमार पडते. असे काही काही इजळलेले आंबे असतात. काय पहिले महाराज होते, आताच्या महाराजाला शेपटी आल्यात का? धर्मवरी न जाण्याचं कारण आहे आपल्यातले इजळलेले आंबे आहेत महाराज. चांगल्याच्या मागे लागा, चांगल्या लोकांचं दर्शन घेत जा, या लोकांचा आदर करा, देव आपलं बरं करेल. काय रम्य ठिकाणे. थकून आलतो मी, थकून. आनंद वाटला. एक दोघ जण होते, चला घरी चहा. अरे म्हणलं इथं आलं की सगळं झालं. हे पोरगं सोबत होतं, छान वाटलं इतकं रम्य ठिकाणी. अरे महात्मा सापडे तुम्हाला, जपा या लोकांना, जपा, देव तुमचं चांगलं करेल. हवा धर्मवरी जाण्यासाठी मदत करा, धर्माला खाली वळू घेऊ नका. आजचं धकलंय, उद्या आपले नातू पंतू यांचे काय हाल होतील याच्या करता वेळी सावध व्हा. धर्म सांभाळा आपला, देव चांगलं करेल तुमचं. कोणाला वाईट म्हणू नका. कोणाला वाईट म्हणल्यानं आपला धर्म उंच जात नाही. आपल्यातल्या त्रुटी काढा. एक कुत्र साखर पुड्याला गेलं बाबाजी, बापू एक कुत्र साखर पुड्याला गेलं. कुत्र्यानं कशाला साखर पुड्याला जायचं, पण लय नाद न कुत्र्याला. सोयाबीन गाडीत टाकली की कुत्रे बाजाराला जातात, बैल गाडी वडीतेत, मालक वरी बसलेला आणि कुत्र आखा खाली चलत. पुढच्या गावातले कुत्रे भेटले की ते कुत्र आखा खाली. ते कुत्र म्हणलं बाहेरीनं, हे कुत्र म्हणलं आलो असतो पण बैलाला गाडी रेटन. आता कुत्र गाडी वडीत असतो. असे काही काही कुत्रे, त्याला माहिती आहे गाडीच्या बाहेर गेले की ते वाचकाली, तर त्याच्यामुळे ते आखा खाली चलत, गाडी खाली चलत. असे काही काही कुत्रे. ते कुत्र साखर पुड्याला गेलं. साखर पुड्याला गेल्यावर तिथलं ते पोरीचे वडील चांगले होते. आता मालकाचं कुत्रे, ज्याच्या घरी पोरगी दिली त्याचं कुत्रे, ज्याच्या घरी पोरगी दिली जावायचं कुत्रे, युवायचं कुत्रे. म्हणून एका टोपल्यात दूध टाकलं, त्याच्यात 2-3 चपात्या चुरगाळल्या. हा दूध घरच्या म्हशीचं होतं, ते पुड्यातलं नव्हतं, इकत घेतलेलं रोगर. घरचं शेतकरी आहेत, घरचं खाचं शिका. हो एखादी गाय पाळी जा, शेण काळी जा माय. हो गाईच्या शेणाचा गोमूत्राचा वास घेत जा, 14 रोग होत नाहीत. हो गाय पाळायचा कटाळा येतून मग पुड्यातलं दूध खाती. बसताना गोळ्यान, उठताना आग गगन, बसताना आग गग, आणि झोपताना पासा पासा गोळ्या खाती. शेण काढायला काय धनुर्वात झालाय का? विठाला विठाला पाळी जाय कधी काय, देव चांगलं करीन. गाईचं दूध टाकलं, कुत्र्याला 2 चपात्या, दूध लिटर भर. आता मालकानं सांगितलं, बाब्या त्या पोरीच्या बापानं सांगितलं, व्याही बैलगाड्यानं आलं तर ते साखर पुड्याला. धर्म उंच जाण्याला कारणीभूत कोण आहेत, खाली येण्याला कारणीभूत कोण आहेत याच्यावर सांगतोय. आणि सांगितलं आता जाऊ नका, रस्त्यातल्या पाठीवर सापच्या चोर हाणतेत. तुम्ही मोठे माणसं आहेत, आजचा मुक्काम करा आणि पहाटे 5 वाजता बैलगाड्या काढा. आता असं म्हणल्याबरोबर पोराचा बाप म्हणला, अरे बापरे आपल्या सगळ्या अंगावर अंगठ्या गिंगठ्या ताट गिटे सगळं वराड आपलं मारतील चोट्टे, थांबू. कुत्र्याला सांगितलं, बघ टब्या, त्याचं नाव होतं टब्या, तुला आपलं दार सांभाळायचं काम होतं, तू कशाला आला? टब्याने शेपूट हालेली, मालकाला म्हणला निघालो. कुत्र हुशार होतं, काही काहीच्या पोरापेक्षा कुत्रे हुशार येतं. एक जण म्हातारं कीर्तनाला आलं, पोराला म्हणलं बाब्या, कुत्र्याला म्हणलं ए दरुजा सांभाळ. कुत्र दरुजातच होतं आणि पोरानं मागचा दरुजा उघडून सोयाबीन इकली. हो काही काहीचे कुत्र्यापेक्षा पोट्टे हरामखोर. अशा हरामखोर पट्ट्याला कमीण्यापेक्षा देव करा, असे पोट्टे होऊ नका. आणि मग झालं काय, ते कुत्र रस्त्याने निघालं, आलं गावात. गावात आल्याबरोबर रक्ताबंबाळ झालं. मालकीनीन पाहिलं, दूध दिलं, बसायला टाकले. त्याला 2x2 ची गादी होती, बसलं. गल्लीतले कुत्रे सगळे आले, म्हणले टब्या कस काय झालं, कुठे गेलता? काय नाही म्हणले, मालकाच्या पोराचा साखरपुडा गेलता. इतके हाल केले माणसानं. कुत्र म्हणलं माणसानं हाल नाही केले, रस्त्यानं आपल्यात पाहुण्याने केले.
रस्त्याला कुत्र्याला कोणी तोडलं त्याच्यात नातेवाईकानं. धर्म तोडणारे आपलीच हरामखोर आहेत. हा म्हणून आपल्या या हरामखोरापासून सावधान. चला त्या कुत्त्या बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली 2च मिनिटात. त्या बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली. एक आज्ञानी म्हणला असं कसं? म्हणले पुढे जाऊन पाय. पुढे गेले तर वाघ आणि गाय बसलेली आहे, शुहानी गाय बसलेली आहे, वाघाने हरण बसलेला आहे, मुंगुसानी सर्प बसलेला आहे, लांडगानी शेळी बसलेली आहे. महाराजाला विचारलं असं कस काय? महाराजांनी सांगितलं बाबा या 16 योजन जमिनीमध्ये वाघ गाईला खात नाही, शुह हरणाला खात नाही, साप मुंगसाला धरीत नाही, मुंगूस सापाला धरीत नाही, साप बेंडकाला धरीत नाही, साप उंदराला धरीत नाही. का? इथे मुनिश्री शृंगाने तपश्चर्या केली. मुनिश्री शृंग नावाच्या ऋषीने तपश्चर्या केल्यामुळं ती जमीन निर्वैर झाली. इतकी साधू ताकद आहे. काय त्यांचा महिमा वरून वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी विढोबार बसा बसा. सद्गुरु गहिनीनाथांचा दरबार आहे, भगवान मारुतीरायांचा दरबार आहे, भगवान रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार आहे. अशा परम पावन साधूच्या पदस्पर्शाने पुनीत असलेला हा परिसर सारोळा गहिनीनाथ तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेल्या गेल्या मला वाटतं 28 वर्षाची परंपरा. 28 वर्षापूर्वी परिस्थिती काय असेल? त्या काळात जुन्या लोकांनी साध्या परिस्थितीत सप्ताह मुहूर्तमेढ धर्माची पताका रोवली, ती आत्तापर्यंत इथपर्यंत आणली. तुम्हा सर्वांना धन्यवाद. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सारज्य सज्जनांनो, तुमचं गाव फार मोठ्या साधूच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं गाव आहे. सद्गुरू वहिनीनाथांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेलं गाव. तुमच्या काही अंतरावर जवळजवळ 300 350 वर्षापूर्वीची परंपरा